आणि आता बातमी भुजबळांसंदर्भातली आहे। भुजबळांना सोबत घेऊन सुद्धा त्यांचा छळ करण्यात आला असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केलाय। तसंच भाजपला सतत ओबीसींबद्दल राग आला असल्याचं सुद्धा नाना पटोले म्हणाले। दरम्यान महायुतीमध्ये महाभारत सुरू असल्याची टीका पटोलेंनी केली आहे। ओबीसीच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे। छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। महाभारत सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही, पण राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं। त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणं देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व